सर आपण आज चंदनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नेमकं काय प्रकरण आहे? प्रकरण असं आहे. दिनांक 3/7/2026 रोजी आम्ही नियमितपणे आमचे वायुवेग पथकात कामकाज करत असताना सुमारे 7 वाजेच्या दरम्यान MIDC जालना येथे एका वाहनास अतिभाराचे चलन दिले, ओव्हरलोडचे चलन दिले. सदर चलन दिल्यानंतर सदर वाहन चालक आम्हाला म्हटला की माझे तुमच्या ऑफिसला हप्ते चालू आहे. पण मी त्यास म्हणालो की असा प्रकार कुठलाही जालना RTO ऑफिसमध्ये चालत नाही. त्याच्यामुळं तुझ्या वाहनावर जी कारवाई झाली ती कायदेशीर कारवाई झालेली आहे. सदर व्यक्तीने आम्ही त्याला त्याचे लायसन्स व त्याचे सर्व डॉक्युमेंट्स परत करून त्याला तिथून पुढे जाण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही नियमित तपासणीसाठी पुढे गेलो असता समृद्धी हायवे जवळ टी पॉइंट येथे एका निळ्या रंगाची कार आमच्या शासकीय वाहनासमोर येऊन थांबली. सदर वाहनातून 2 व्यक्ती उतरून आमच्या गाडीकडे रागात आले, शिवीगाळ करत आले. आम्ही खाली उतरलो असता शिवीगाळ त्यांचा इतका प्रचंड होता आणि त्यांनी माझ्यासोबत असलेले अधिकारी श्री निलेश अहिरे यांची कॉलर पकडली, त्यांच्या हातातील ई-चलन मशीन हिसकावले. सदर मशीन हिसकावून तो त्याच्या वाहनात जाऊन बसला. त्यानंतर आम्ही त्याच्या वाहनात आमचे मशीन परत घेण्यासाठी गेलो असता त्याने आमच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकार हा प्रचंड भीतीदायक असल्यामुळे आम्ही जवळील चंदनजिरा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदण्यासाठी गेलो व तेथे संपूर्ण प्रकाराची तक्रार आम्ही तिथे नोंदवली आहे. तर यामध्ये काही अवैध वसुलीचा समोर आलेला आहे? सदर व्यक्ती हा आम्ही वाहन चालकाशी बोलत असताना आमच्या असे लक्षात आले की हा सदर व्यक्ती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना यांच्या नावाने अवैध वसुली करत असतो असे आमच्या निदर्शनात आले. पण सदर याच्यात कुठलाही RTO ऑफिस जालना यांचा संबंध नाही. सदर व्यक्ती हा निव्वळ शासकीय कार्यालयाची बदनामी करत आहे. काय नाव सर आपलं? माझे नाव कल्पेश परशुराम सूर्यवंशी, मोटर वाहन निरीक्षक.